माझं रहस्य मी सांगते. मी कोणाला पाहिलं नाही, कोणाला मी कोणाची तरी कॉफी केली नाही किंवा कोणाची चिटिंग केली नाही. भगवान शिव माझा जन्म, माझ्या आईचं नाव आहे भागीबाई आणि वडिलाचं नाव आहे बुद्ध्याभाई. बुद्धिमान आणि भागी, सद्भाग्य. श्रावण महिन्यामध्ये पहिला दिवस जो येतो त्या दिवशी माझा जन्म झालेला आहे. पहिला दिवस पूर्ण दिवस होऊन जातो आणि संध्याकाळी सूर्य आथमतो ते वेळ 9:30 वाजता माझा जन्म झालेला. मला माहिती नाही, पण जे वेळेस माझा जन्म झालं होतं ते वेळेस पहिली आता दवाखाना निघाला, बरोबर ना. आता सीझर आणि नॉर्मल करायला लागले. पण पहिले घरीच सगळं व्हायचं. माझी आई पूर्ण दिवस काम करून आली आणि संध्याकाळी आईच्या पोटात दुखत असेल, आईने बाकीचा स्वयंपाक केला असेल, घरचं सांगायचे लवकरच स्वयंपाक आटप, पोरांना भूक लागली, गाईंचं परत दूध काढायचं आहे. कसं काही लवकर आटपसी. तसंच आईने सगळं स्वयंपाक, सगळे पाहुणे रावड्यांना खाऊ घातलं आणि आईची तरमळ झाली. आई जवळ कोणीच नव्हतं, पण गावातल्या 2 महिला कसं तरी आणले. माझा प्रूफ आहे, त्यांचे नातू पंतू इथं सेवक बी आहे. मी प्रॉपर असं नाही का इथून त्या घेतलं आणि तिकडं आलो, बरोबर का नाही. मी प्रॉपर आहे. माझं स्वतःचं गाव बिलमाळ. तपस्या मी जंगलामध्ये केली आणि अस्तित्व तुलसी गडामध्ये द्यायचं विचारू राहिलं. ते वेळेस 3 सर्प आईचे पाय खाली बसलेले होते. माझ्या जन्मची कहाणी अशी आहे, बोलायला चांगलं वाटत नाही, पण सनातन सत्य सांगायला दुःख वाटत नाही. पण जसं प्रस्तुत होते, आई प्रस्तुत होते तेव्हा रक्त येतं, पण ते वेळेस फक्त भस्म आणि कुंकू आणि तांदूळ आले होते. पण तेव्हा कशी चर्चा की कोणीतरी जादू टोना केला असेल आणि भाता किंवा तांदूळ वरून काहीतरी पोटात ठेवून दिली. ते कोणाला कल्पना. काही सांगायचे की सर्प त्यांचे मागे लावून गेले, म्हणून जेव्हापासून दिवस होते तेव्हापासून ते भागीबाईला कुठेतरी सर्प दिसतच राहायचे. पहिले माझी आई भाजीपाला घेऊन गृहस्थी चालवण्यासाठी गावामध्ये, म्हणजे आहवा करून एक शहर म्हणजे गाव आहे, तिथं भाजीपाला विकायला जायची. मी शाळामध्ये लहानचा मोठा झालो, म्हणजे 11-1 वर्षाचं झालो असं, आणि एक महिला आली. मला तर नाही माहिती, पण माझी आई सांगायची. महिला आली तर महिला कशी होती, पूर्ण काळी,
घागरा चोळी घातलेली होती, पण गळामध्ये रुद्राक्षाचीच माळा होती. पूर्ण तोंडाला आता तर पावडर होती, पण तेव्हा भस्मतीने लावलेलं होतं. आणि माझ्या आईला येऊन खूप महिला बसेल होते भाजीपाला विकायला. आणि रस्त्याने ती महिला चालली, कोणाकडे काही मागितलं नाही, पण माझ्या आईची कडे आली आणि सांगायला लागली, ओ बाई, मला काही जास्त नको देऊ, पण मी जन्म घेतल्यानंतर जर मी गली गली 5 घर मागून माझं पोट भरते, अशी माझी परंपरा आहे. तर मला फक्त तुमच्याकडून फक्त 11 रुपये पाहिजे. आणि जो खरंच साधू संत असतो ना, तो कधीही पैसे मागत नाही मागणार. तो तोंडाने सांगितलं मला तेलाचा डब्बा दे, डाळ द्या, तांदूळ द्या, तर समजून जायचं की एक ठग आहे, मुंगी पाखंडी. भगवंताला स्वतःच्या मनापासून दिलेला दान महत्वपूर्ण असतो. माझ्या आईला सांगितलं फक्त 11 रुपये द्या. माझ्या आईने काय दिलं असेल तिला माहिती, पण तिने भविष्यवाणी अशी केलेली होती की तुमचे घरात नागवंशी जन्माला येईल आहे. हो बाई, तू इथं काय बसून करते? 1 वर्ष 3 महिना आणि 12 दिवसांनी बघ काय होईल, तू म्हणे पाहून घ्यायचं. आणि नाही तुला दिसलं ना तर माझं नाव बदलून ठेवायचं. माझं नाव आहे सत्यवती. मी चालली पुढे. ती बाई निघून गेली. ती पुढे निघून गेली. 1 दिवस 2 दिवस पण मी श्वास करतो. पण मी शाळामध्ये असताना माझे पलंगवरती सर्प यायचे. आंघोळ करायला जायचं तर ते कपड्यामध्ये सर्प भरून राहायचे. मी जे बेंचवर शिकायला बसायचो ना, ते बेंचवर यायचे ते सर्प. माझ्या समोर कोणताही मुला बसत, सगळे सांगायचे जसं सांगत तसं होतं, आपण लांब बस. पण तसं मी काही म्हणत नव्हतो. पण एखाद्याला सांगितलं तू या विषयामध्ये नापास पडशील, मला काय माहिती. मी भांडण झालं. भगवंताच्या कृपाने मी हुशार होतो. सर्व्हिस मी गुजराती, हिंदी आणि संस्कृत मध्ये दिलेली आहे शिक्षकाच्या स्वरूपात. पण जेव्हा आमचे इकडे काय व्हायचं का, प्रश्न लिहिलं का त्याचे खाली उत्तर लिहायचं आणि मग टीचर ते चेक करायचं की किती झालं. मग ती वही मी काय द्यायचं, कारण टीचर सांगून द्यायची की तुम्ही शाळातले मेन थोडं हुशार आहे, थोडं पुस्तक व्यवस्थित ठेवायचं. का असं चिटिंग करून लिहून तर ते काहीच कामाचं नाही. तुम्ही जर वही देऊन देशाल ते पोरं काही अभ्यास करणार नाही. म्हटलं चालत, मी काय वही लपवून ठेवायचं. मग ते काय करायचे, वही गुपचूप घेऊन पडायचे. आणि मी मंत्री असल्यामुळं आता पाय दिंडीबीचीच पाडायला थांबेल होते. 10वी म्हणजे 8वी पासून 10वी माझी तिथं झालेली आहे. तेच सरांनी तुमची सेवा चाकरी केली असेल, दिंडीवाले. खरं आहे नाहीये? तर त्या पोरांना मी सांगून द्यायचं का तू असं होशील, तू तसं होशील, आणि ते होऊन जायचं. आणि ते मग मला सांगायचं की पोरे काही सांगत ते होऊन जात, लांब राहा. जेवायला बसले का मोठे मोठे मुलं जास्त घेऊन घ्यायचं आणि मी सर्वात
छोटा म्हणजे मला त्यांचे सांगायचे. मग मला सांगायचे यांचं काही थोडं दिलं तरी पोट भरून जातं, थोडंच द्या, आपलं घेऊन टाकायचं. पण मग भूक तर सर्वांनाच लागते ना. मग पोरांना राग यायची. मग पोरं काय सांगायचे, खाय राखोस, खाय, किती खासे, तुला पचणारही नाही. का त्याला पोट चढून यायचं, का वांट्या झाले तर तो दोष माझावर यायचं. या असे गंमती 6वी पासून डायरेक्ट 12वी पर्यंत गेले माझी. पण मला काही माहिती नाही. त्यानंतर माझं 11वी आणि 12वी पिपळदहाड गाव, तिथं शाळा होती 11वी आणि 12वी, तिथं माझं झालं. पण मी भोंडविहीर गावामध्ये रूम घेऊन राहत होतो. त्या ठिकाणी 15वी ऑगस्ट, माहिती ना 15वी ऑगस्ट, ते दिवसापासून ठीक श्रावण महिना लागस तोपर्यंत मी खोटं नाही बोलणार. अजूनही माझ्याकडे सेवक मंडळ आहे, माझे आई वडील आहे, सगळे गावातले लोक आहे आणि सनातन सत्य आहे. म्हणजे एवढं मोठं सर्प येऊन बसला गावाचे मार्गतीचे मंदिरावर, तो सर्प जायचं नावही घेत नाही. रोज रात्री 1 पासून तर 3 वाजता तो जे ठिकाणी मी राहायचो ते ठिकाणी उतरून यायचं. पण मी ते राज लपवलं. 1 दिवस 2 दिवस ते गावांना अडचण यायला लागली, गाई मरायला लागले, पोरं आजारी पडायला लागले, पाऊस थांबून गेलो. असे अडचणी पाहिल्यानंतर मुख्य जे गाववाले असतात ना, पंच, ते असे बाबा पाहायला लागले. खूप पाहिले, पण त्यांनी सांगितलं की ते ठिकाणी एखादी ज्योतिर्लिंग म्हणजे एखादी शिवलिंग जमिनीमध्ये विराजमान आहे. आणि लिंग तर विराजमान आहे, पण एखादी दैविक महापुरुष ते गावामध्ये राहू राहिलेले आहे, त्यांना घेण्यासाठी आलेले आहे. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बरेच दिवस झाले. आणि ते ज्योतिषनी असं सांगितलं का तुम्ही दररोज रात्री भजन करा, तुम्हाला तेच घेऊन जाईल जे ठिकाणी त्यांचं मूळ असेल ते ठिकाणी. रात्री भजनाला लागले आणि हे बाबा रात्री 1 वाजता उतरलं आणि आलं सरळच माझे पलकाजवळ. जे घरी आलं ते घरात दार ठोकायला लागले आणि लगेच उघडलं तर मी झोपेन आणि माझ्या डोक्यावर ते बसलेलं होतं. लगेच पाहिल्यानंतर त्यांनी तिथंच पूजाला केली, तुपाचा दिवा लावला आणि तिथून पुन्हा ते जागेवर भजन करायला लागले. आणि सकाळी मला बोलवलं सगळे गाववाले, मी रडायला लागलो. आणि मग मला सगळे विचारायला लागले असं होतं का? म्हटलं नाही. असं होतं का? म्हटलं नाही. तुम्हाला काही स्वप्न दिसतं का? म्हटलं मी विश्वास नाही करत. तुम्हाला काही येतं का? म्हटलं कसं काय, मी तर सारच शिकू. मी काय कबूल झालो. पण एवढे न्यूजवाले, एवढी गर्दी 7 दिवस मिळाला. पेपर, टीव्ही, न्यूज सगळे टीव्हीवर झालं. एवढी गर्दी झाली, गर्दी पाहून माझं एवढं तोंड झालं की आता करावं काय. मी ना कबूल केलं, मी मान्य नाही केलं. पण
ते ज्योतिषनी मला तिथं बोलवलं आणि मला सांगितलं, बाळा हे ठिकाणी तुला अगरबत्ती करायची आहे, धूप दे आणि दर्शन देवाचं करून जायचं आहे म्हणे. म्हटलं चालत. आणि ते हनुमान मंदिरचं पायरी चढता मला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर मला काहीच दिसत नव्हतं, फक्त ते सर्प आणि माझे भगवान शिव फक्त दिसत होते मला. ते ध्वनीमध्ये मी दर्शन घेतलं आणि तांदूळ हातात होते ते तिथं हनुमानच्या चरणावर अर्पित केले. आता तुम्हाला बी माहिती आहे की हनुमंतराया भगवान शिवाचा 11वा रुद्र अवतार आहे. त्याला म्हणतात संकट मोचन हनुमान. तांदूळ अर्पित केल्यानंतर पायरी उतरून आलो. लगेच सर्प खाली आला आणि ते पूर्ण तांदूळ खाऊन घेतले आणि माझी चोरी बरोबर पकडली. आणि त्या ज्योतिषने मुखातून काढलं का हे देवांचं अस्तित्व तुम्ही आहे एवढे सांगितल्यावर एवढे समाज, एवढे व्हिडिओ, एवढं पत्रकार होते सगळे मधून. त्यानंतर मला माहिती नाही आहे, पण जेवढं मला त्या लोकांनी सांगितलं तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर जसं ते सर्प पुढे गेला तसं मी जात गेलो. जसं पुढे गेलो तसं माझं पायजामा म्हणजे पॅन्ट अंगावरून ऑटोमॅटिक गळून गेली. जसं पुढे गेलो तसं शर्ट माझं ऑटोमॅटिक गळून गेलं आणि बिना वस्त्र जसं देव पुढे गेले तसं मी पुढे जात गेलो आणि 25 फूट पूर्ण जमीन अशी तड करून, जसं वीजचा आवाज येतोय, वीज बी पडली होती कारण पावसाचं वातावरण होतं. वीज पडली किंवा नाही पडली एवढं काही मला सांगता येणार नाही, पण 25 फूट पूर्णची जमीन फाटली आणि तिथं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. नाग तिथं गेले आणि अदृश्य झाले आणि मग जे ज्योत आली आणि भगवान शिव आणि माता पार्वती. मला तर नर नारी कोण आहे हेही माहिती नव्हतं, मला भक्ती काय आहे हेही माहिती नव्हतं, पण भक्तीमध्ये एवढी मोठी शक्ती असली हे मला काही अंदाजा नव्हता. जमीन फाटली, शिवलिंगचं दर्शन झालं आणि जसं दिवा ज्योत राहते माहिती ना, अशी ज्योत अशी वाढायला लागली. ते काही मी एकट्याने पाहिलं असं काही माहिती नाही, सगळे लोक जग जाहीरने पाहिलं. ज्योत वाढायला लागली आणि ती ज्योत जशी वाढत गेली तसं मला देवांचं म्हणजे पुरुष माणसाचा आवाज यायला लागला. आणि जेव्हा टाइम झाल्यानंतर जेव्हा अजून मी ऐकायचं लक्ष द्यायला लागलो का महिलांचा आवाज यायला लागला. मला प्रश्न पडला की हे काय आहे. माझं ब्राह्मण होते, शुद्धीकरण झालं कारण तिथं मेळावाच खूप मोठं होतं. शुद्धीकरण झाली, पूजा झाली आणि संध्याकाळी ठीक 12:15 वाजता खरं भगवान शिव आणि माता पार्वती कसे आहेत हे दर्शन घेतलं आणि माझी कार्याची सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर 1 वर्ष 3 महिने आणि 12 दिवस मिनी कंशरगड असं जंगल आहे, त्या जंगलामध्ये मिनी संन्यास काढलं, तपस्या केली. फक्त ते व्रत मध्ये फक्त मिनी पान किंवा फुल किंवा जलच ग्रहण केलेलं होतं. मिनी घराचा आनंद किंवा कपड्याचा आनंद कधीही घेतलं नव्हतं. तपस्या झाली माझी. तपस्या झाल्यानंतर
महिना मला व्रत दिलं. व्रत दिल्यानंतर फक्त दूधच घ्यायचं होतं आणि मध, माहिती ना मध, तेवढंच घ्यायचं होतं. ते घेतल्यानंतर 6 महिन्याचं माझं व्रत पूर्ण झालं. आणि मग पहिला माझा प्रश्न होता, मी शाळामध्ये जात होतो, तर ते शाळामध्ये सगळे पोरं, म्हणजे मी पीपल पहाडला शिकत होतो, आजही मी चालू शकते, प्रूफ आहे. जे शाळामध्ये मी शिकत होतो तिथं 0% रिझल्ट यायचं, पोरं पास होत नव्हते, नापासच पडून जायचे. तर मी शाळामध्ये जाताना मला दिसायची का या ठिकाणी सरस्वती माता आहे. आता ती बिल्डिंग खूप दिवसांनी बांधायला असेल तर काही मला माहिती नाही, पण मी अध्यापक म्हणजे जो मेन शाळातला टीचर असतोय त्याला आमच्या इकडे काय म्हणतात, आचार्य असं म्हणतात. पण मेन महत्वाचं तुमच्या इकडं मेन अध्यापक, बरोबर ना, अध्यापक म्हणतात. त्याला मी सांगितल्यानंतर मी असं सांगितलं, सर म्हटलं मला असं इथं असं दिसतं. तर नेमकी मला बी विश्वास नाही येत, पण म्हटलं खरं असल हे मला विश्वास आहे. आणि त्यांनी माझं सगळं देवांचं मला दर्शन झालं, माझी साधना झाली, त्यांनी सगळं पाहिल्यामुळं त्यांचा विश्वास माझ्यावर होत. विश्वास झाल्यानंतर सगळे शाळामध्ये त्यांनी सूचना दिली. सूचना दिल्यानंतर मी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला खणावा लागल. 7-8 फूट असेल किंवा 9 फूट असेल, फरशी फोडून खणून, आणि तो बिल्डिंगची जी बीम होती त्याचे सेंटरलाच, म्हणजे मी रात्री जेव्हा 8वी आणि 9व्या पोरांना जेव्हा जास्त क्लास भरते ना, तेव्हा मी संस्कृत आणि गुजराती घ्यायचो. जेव्हा मी शिकवायला जायचं संध्याकाळी, तेव्हा तिथं मला पायांचा आवाज यायचा, पायांचं म्हणजे पायात जे साखर राहते ना, घुंगऱ्याचा आवाज यायचं, हाताच्या बांगड्याचा आवाज यायचं. 2-3 वेळेस मला केसानी झटकून सारखे. स्वप्न नाही बरं का, सनातन सत्य, मी स्वप्नावर विश्वास नाही करत. जे डोळे पाहिजे त्याच्यावर मी विश्वास करून ही संस्कृती आणि या धर्माचा प्रचार करण्यासाठी मी जन्म घेतला. आणि मी सांगितल्यानंतर लगेच पोरं खणायला लागले. आणि खणल्यानंतर 2.25 फुटाची सरस्वती माताची मूर्ती काढली, तिथं स्थापन केलेलं आहे. आता 100% झाली आहे तर रिझल्ट, आजही ते शाळाचा खूप प्रचार झालेला आहे. पहिला माझा मुद्दा. दुसरा माझा मुद्दा, जंगलातून आल्यानंतर 40 वयाची महिला, संतती होतच नव्हते. त्यांना मी काहीतरी विधी दिली, काहीतरी पूजा करायला लावली, 16 सोमवारचं व्रत करायला लावलं. माझ्याकडे आल्यानंतर 1 वर्ष, मी 2 महिना आणि 8 किंवा 9 दिवस झाले होते, आणि मग तिला दिवस राहिले होते. जुळे पोरं झाले होते, 1 मुलगा आणि मुलगी. तिसरा प्रश्न, की ते गावातला एक व्यक्ती त्याला अशी बिमारी घडली, डॉक्टरचा विलास संपला, आयुर्वेदिक तर संपलं, सगळं संपल्यानंतर माझ्याकडे आले. मी शाळेत जात होतो पुस्तक घेऊन, मला थांबायला सांगितलं की दादा थांब, आम्हाला असं विचारायचं होतं. म्हटलं मी असं काही सांगत नाही, तर म्हटलं देतो मी भस्म, ते फक्त लावायचं.
तिथं गेल्यानंतर मी पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही दवाखाना करते गोष्ट खरी आहे, पण याच्यात म्हटलं असा प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मी खूप सुंदर त्यांना मार्गदर्शन दिलं आणि तो आजार फक्त मी 3 दिवसामध्ये त्याच पूर्ण सुखी समृद्धी झाले. आणि तुम्हाला माहिती आहे की जसं देवांचं दर्शन होतं तसं भक्तांचा जय जयकार होतं. भक्तांचा जय जयकार झालं तर भाविकांचं दोडधाम येते, बरोबर का नाही? पण हे जीवनामध्ये मी खूप संघर्ष केलं. वय कमी, कोणी सांगायचं मुलगी आहे, कोणी सांगायचं मुलगा आहे, कोणी सांगायचं किन्नर आहे. पण एक दिवस असं झालं की माझी कुलदेवी सप्तशृंगी, तर मी गडावर दर्शनाला गेलो. तर चैत्री पौर्णिमा होती, सॉरी चैत्री पौर्णिमा नाही, कोरजागिरी पौर्णिमा. तर संध्याकाळीची आरती होती, तर मग 12 वाजता आरती माझी होती आणि संध्याकाळी 6:15 वाजताची पुण्याहून ते येतात त्यांची आरती होती. आमच्या दोघांची भेट झाली. झाली आणि जी मेन होत एवढं शिंगार, मी जसं बसली तसंच त्यांनी सगळं सोडून दिलं आणि माझं दर्शन त्यांनी घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माझ्या मुखातून एवढं निघालं की तुमच्या यशस्वी व्हावं असं सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मला सांगितलं की देवा, आमच्या देवांना फक्त आम्ही फोटोमध्ये पाहिलेलं आहे, अस्तित्व पाहिलं नव्हतं. आज तुम्ही भेटले, आम्हाला लक्षात येऊन गेलं का तुम्ही आमचे अस्तित्व आहे. फक्त एवढीच विनवणी आहे की यो जन्म पुन्हा पुन्हा नको पाठव. फक्त एवढं निवेदन करून तुम्हाला आमच्या आयुष्यभरचा नमस्कार आणि आरतीचा वेळ झालेला आहे, आम्ही वरती जातो असं सांगून ते गडावर निघून गेले. पण खरं भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद किंवा वरदान किंवा दिव्य शक्तीमुळं, मी पण तुमच्या सारखंच मानव आहे, मी काही भगवान नाही, पण देवांच्या दिव्य शक्ती वरदान मुळे आज जन्मापासून मी संन्यास आहे. मी 13 वेळास गुरु करायचा प्रयत्न केला. किती वेळास? 13. एखाद्याने सांगितलं इथं बाबा चांगला आहे, काय बाबा चांगला आहे. आता तुम्हाला बाबा बुबा सांगितलं म्हणजे लगेच कळतं, बरोबर? पण एखादी सांगितलं का तुम्हाला, एखादी महात्मा आणि बाबा बुबा मध्ये फरक असतो, बरं का? लक्षात आलं का? महात्मा म्हणजे देवाने दिलेला आणि बाबा बुबा म्हणजे एकमेकाचा पाहून करणारा. त्याच्यात ढोंगी बी असतात, पाखंडी बी असतात. मी 13 वेळास गुरु करायचा प्रयत्न केलं. जे ठिकाणी चांगलं सांगितल्यानंतर मी तिथं जायचं, मी सांगायचं की मला गुरु करायचं आहे, मला गुरु करायचं आहे. गुरु सांगितलं का ते मला पाहतच राहायचं आणि मला सांगून द्यायचं की आम्ही तुमचे गुरु होऊ शकत नाही. पण मी जे ठिकाणी गेलो त्या ठिकाणी ज्याचं नाव मी अपेक्षा केली का हे गुरु झालं पाहिजे, ते आजारीच पडायचं. खरं आहे बरं का? मी आई वडीलला सांगितलं तुम्ही मला माळ टाकून द्या,
दुसऱ्या दिवशी माझ्या आई वडील आजारी पडले. मी सांगितलं फक्त तुम्ही जन्म देऊन मला अस्तित्व दिलं ना चाललं. गुरुचा मार्ग जसं भगवंताने आशीर्वाद दिला तसं मी पुढे मार्गदर्शन. त्यानंतर भगवंताचं पुन्हा दर्शन झालं, मार्गदर्शन झालं. त्यानंतर त्यांनी मला गुरु, सद्गुरु आणि श्री गुरु भगवंता स्वयं येऊन 4 वेदांचा पाठ, अमर कथा सांगून आणि गुरु शिष्याची जशी भेट होते तसं मी गुरु केलं भगवान शिवाला. त्याच्यात अर्धनारेश्वरी नाही, फक्त शिव, फक्त शिव. आणि शिव गुरु झाल्यानंतर भगवान अर्धनारेश्वरीचं मला दर्शन झालं. पहिले नाही झालं होतं, पहिले नाही झालं होतं. पहिले मला शिवच भेटले. त्यानंतर अर्धनारेश्वरीचे दर्शन आलं. त्यानंतर मला योग विद्या शिकवली. योग विद्या पहिला माझं चरण होतं. त्यानंतर 51 विद्या शिकलो. 4 वेदांचं पूर्ण ज्ञान घेतलं. मग भगवंताने सांगितलं का तुला पायात चप्पल सोडावं लागेल. मी चप्पल सोडून दिलं. तुला कोणत्याही स्त्रीच्या हाताचं खायचं नाही, मी ते सोडून दिलं. तुम्ही लग्नात जायचं नाही, मी सोडून दिलं. तुम्ही बाजारात जायचं नाही, तुम्ही बाजारात नाही गेलो. तुम्ही मला सांगितलं तुम्ही कोणाचंच अपेक्षा करायची नाही, की हे माझं आहे. म्हटलं चालल. पहिले नाही नाही, नंतर चालल चालल करत गेलो. आणि मग भगवंताने सांगितलं की बाळा, हे जगाचे हिता करता तुला संन्यास राहून हे कार्य करावं लागतं. मी निर्णय घेतलं. मला सांगितलं तुला 12 महिन्याचं व्रत करावं लागेल. आणि व्रत केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला आणि वनीला दर्शनाला जायचं. मी दर्शन केलं. भगवंताने सांगितलं इथून पुढे ज्याचा अस्तित्व आमच्यामुळं झाला असेल तेच तीर्थवर दर्शन करायचं. म्हणजे स्वयंभू असेल तिथं दर्शन करायचं. मी ते बी मान्य केलं. मी स्वतःच्या भावांचे सुद्धा लग्नात नाही जाईल, खरं सांगतोय. ती साधना झाल्यानंतर भगवंताने सांगितलं तुला सोमनाथ आणि अंबाजी दर्शन करावं लागेल. मी ते बी दर्शन केलं. म्हणजे आता दर्शन मंदिर पाहायला गेलो त्यामुळे 3 वेळेस दर्शन झालं. पण भगवंता सांगतात 12 ज्योतिर्लिंग आहे. ते 12 ज्योतिर्लिंगचा पहिला लिंग भगवान शिवानी सांगितलेलं आहे की पहिला ज्योतिर्लिंग पृथ्वीवर यायचं कारण माझ्या चंद्रामुळे झालं होतं. आणि तो चंद्र अस्तित्व म्हणजे जीवनदान दिल्यामुळं मला सोमनाथ ते ठिकाणे प्रसिद्ध म्हणजे अस्तित्व ठेवलं गेलं. त्यामुळं पहिला ज्योतिर्लिंग सोमनाथ आहे. परत देवांनी सांगितलं आदि माया शक्ती जगदंबा जगत जननी सती दक्ष राजाचे मुलगी नदी जन्माला आली. त्यानंतर तिचं स्वतःच्या शरीराची तिने भस्म करून घेतलं. आणि ते वियोगामध्ये भगवान शिवानी खांदावर घेऊन पुणे जगामध्ये पुणे ब्रह्मांडमध्ये परिक्रमा करत होते. आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रनी माता शक्तीचं खंड खंड झाले. तर आपले भारत देश मध्ये किंवा आपली संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की 51 पीठ, बरोबर ना. त्याच्यातलं मूळ माहिती ना, मूळ ते अंबाजी आहे. आणि ते अंबाजीच्या ठिकाणी माता सतीचं हृदय माहिती ना, हृदय पडलं होतं. त्यामुळं ते ठिकाणी स्त्री यंत्राची
पूजा केलेली जाते. म्हणून 51 पीठ मध्ये पवित्र आणि शक्तिवान एक पीठ सांगितलेले आहे, तो अंबाजी आहे. म्हणून तिथं मी दर्शन केलं आणि त्यानंतर या कार्याची सुरुवात केली. सुरुवात करताना भगवान शिवानी सांगितलं एक प्रूफ राहील, तो आहे श्रीफळ. जेवढे बी फळ असतात ते फळ मध्ये श्रीफळ. श्रीफळ म्हणजे नारळ, माहिती ना? जर व्यवस्थित लक्षपूर्वक दिले तर त्याला 3 डोळे आहे, महादेव सारखे जटा आहे, बरोबर ना? महादेवाचे जटामध्ये गंगा आहे, तसे त्याचे नारळाच्या पोटामध्ये बी गंगा आहे.